गुरुवार 13 ऑगस्टला देशाची राजधानी दिल्लीत दोन मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या। पहिली घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संबंधित आहे, तर दुसरी घटना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी संबंधित आहे। आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता। या संपूर्ण अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा एकदाही सभागृहात उपस्थित राहिले नव्हते। यावरून विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले होते। मात्र काल अमित शहा यांनी माध्यमांशी बोलताना उद्या विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार असं म्हटलं होतं। त्यामुळे आज अमित शहा लोकसभेत काय बोलतील याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। ठरल्याप्रमाणे मोदी आणि शहा सकाळी 11 वाजता लोकसभेत आले। मात्र पुढच्या एकाच मिनिटात लोकसभेचं कामकाज तहकूब होऊन अधिवेशन संपवण्यात आलं। म्हणजेच लोकसभेत ना अमित शहांचं भाषण झालं ना नरेंद्र मोदींचं। मात्र त्यानंतर संध्याकाळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली। या कार्यक्रमात त्यांनी मोदी आणि शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। अमित शहा यांचं सभागृहात न येणं, विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं न देणं, यावरून राहुल गांधी चांगलेच आक्रमक झाले। जोपर्यंत मोदी शहा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत ते झोपू शकणार नाहीत असा इशारा राहुल गांधी यांनी दिलाय। यासोबतच राहुल गांधी यांनी या कार्यक्रमात मोदींच्या परराष्ट्र धोरणाची खिल्ली उडवत स्टेजवर त्यांची नक्कलही केली। ह्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पण गुरुवारी नक्की काय काय घडलं, लोकसभेत मोदी शहा आल्यानंतर काय झालं, त्यानंतर राहुल गांधी यांनी मोदी शहांवर काय टीका केली, मोदी शहा झोपू शकणार नाहीत असं राहुल गांधी का म्हणतायत, पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलबिडू। तर गुरुवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त 1 मिनिट चाललं। लोकसभेत आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, सरकारचं संपूर्ण मंत्रिमंडळ आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी सुद्धा उपस्थित होते। पण लोकसभेत फक्त वंदे मातरम गीताचं गायन झालं आणि गीत संपल्यानंतर पुढच्याच मिनिटाला सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं। तिकडे राज्यसभेत सुमारे 1 तास कामकाज चाललं। या दरम्यान माइन्स अँड मिनरल्स डेव्हलपमेंट रेग्युलेशन अमेंडमेंट बिल मंजूर झालं। राज्यसभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हल्द्वानी इथल्या त्यांच्या कार्यक्रमानंतर करण्यात आलेल्या शुद्धीकरण विधीचा मुद्दा उपस्थित केला। यावर सरकारकडून स्पष्टीकरण आलं, ज्यानंतर राज्यसभेचं कामकाजही तहकूब झालं। म्हणजेच ज्या अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची सगळ्यांना उत्सुकता होती ते भाषण झालंच नाही। या पावसाळी अधिवेशनाच्या 19 दिवसात लोकसभेत फक्त 17 तास 30 मिनिटं कामकाज झालं, तर तब्बल 96 तास 30 मिनिटांचं कामकाज वाया गेलं। राज्यसभेत सुद्धा फक्त 37 तास 24 मिनिटं कामकाज झालं। म्हणजेच जवळपास 76 तास 36 मिनिटांचं कामकाज वाया गेलं। आता सकाळी हे सगळं घडल्यानंतर संध्याकाळी राहुल गांधी यांनी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये रचनात्मक काँग्रेस या कार्यक्रमाला हजेरी लावली। या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली। राहुल गांधी म्हणाले की विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर त्यांचे विचार मांडायचे होते, विद्यार्थी नाराज होते, त्यांना त्यांचं दुःख सांगायचं होतं, पण सरकारनं त्यांना तसं करण्यापासून रोखलं। राहुल गांधी यांनी पुढे बोलताना दावा केला की पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरच्या आंदोलनादरम्यान एका पोलिसानं त्यांना कानात सांगितलं की सरकारमधल्या लोकांना हटवा। मीडियातले काही लोक सुद्धा खासगीमध्ये जे काय चाललंय ते योग्य नाही असंच सांगतायत, पण नोकरी आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे ते उघडपणे बोलू शकत नाहीत असं राहुल गांधी म्हणाले। काँग्रेस आणि संपूर्ण विरोधी पक्ष आता आपलं म्हणणं उघडपणे मांडतायत। आम्हाला आता कोणीही थांबवू शकणार नाही असंही राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केलं। राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की आमचं काम फार सोपं आहे, आम्ही सरकारला सळो की पळो करून टाकू। नरेंद्र मोदींना आता रात्री झोप येत नाही, यामागची कारणं अनेक आहेत। तुम्ही अमित शहा यांना पाहिलं असेल, त्यांना चाणक्य किंवा सरदार पटेल म्हटलं जायचं, ते आता कुठे गायब झालेत? ते गेल्या 20 दिवसांपासून संसदेत फिरकले सुद्धा नाहीत। याचं कारण म्हणजे भारतातले लोक आता व्यक्त व्हायला लागलेत। आता जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राजीनामे देत नाहीत तोपर्यंत त्यांना झोप येणार नाही। आम्ही त्यांना झोपूच देणार नाही, आम्ही त्यांना रात्रभर जागा ठेवू। ते जोपर्यंत म्हणत नाही की आम्हाला सोडून द्या, आम्ही निघतो, तोपर्यंत आम्ही त्यांना जागा ठेवू असा इशारा राहुल गांधी यांनी यावेळी दिला। यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणावरून त्यांची खिल्ली उडवली। राहुल गांधींनी स्टेजवरच मोदींची नक्कल केली। राहुल गांधी म्हणाले, नेत्यांना मिठी मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण, ही कल्पना मोदींना कुठून सुचली हेच मला कळत नाही। त्यानंतर राहुल गांधी यांनी स्टेजवर उपस्थित असलेले काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांना जवळ बोलावलं आणि त्यांना मिठी मारून मोदींची नक्कल केली। ह्याचाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय।
एवढंच नाही तर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत यावरून त्यांच्यावर टीका केली. राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी प्रेस कॉन्फरन्स का घेत नाहीत याचा कधी विचार केला आहे का? मला आधी वाटायचं की ही कदाचित एखादी मार्केटिंग स्ट्रॅटेजी असेल, पण जेव्हा मी त्यांच्यासोबत एका रूममध्ये बसलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकत नाहीत. अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली. आता राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी दावा केला होता की त्यांना सरकारबद्दल आतून माहिती मिळते. आज त्यांनी हाच दावा पुन्हा एकदा केला. राहुल गांधी म्हणाले की त्यांना पंतप्रधान कार्यालयाच्या आतून माहिती मिळते, तिथे अंतर्गत असंतोष आहे, सरकारबद्दल प्रचंड नाराजी आहे, असा दावा राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलाय. राहुल गांधी यांनी मोदींचं नाव घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सुद्धा टीका केली. राहुल गांधी म्हणाले की नरेंद्र मोदींनी RSSचं कॉर्पोरायझेशन केलंय. मूळ RSS आता अस्तित्वात नाही. सध्याची RSS ही मोठ्या भांडवलदारांच्या हितासाठी काम करणारी संघटना झाली आहे. RSS आणि पंतप्रधान मोदी हे दोघंही उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी काम करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. राहुल गांधी यांनी चीनच्या मुद्द्यावरून सुद्धा मोदी सरकारवर आरोप केले. राहुल गांधींनी आरोप केला की चीननं भारताला आपल्याच भूभागावर गस्त घालण्यापासून रोखलं होतं, तरीही सरकारनं ही माहिती दडपण्याचा प्रयत्न केला. यामुळे देशाचं नुकसान झालं. राहुल गांधी पुढे म्हणाले की गलवानच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी दावा केला होता की भारताची 1 इंच ही जमीन कोणाच्या ताब्यात जाणार नाही. मात्र दुसरीकडे सैन्यानं मात्र घुसखोरी झाल्याचं मान्य केलं होतं. मोदी सरकार फक्त आपली राजकीय स्ट्रक्चर मजबूत करण्यावर आणि अदानींकडून निधी मिळवण्यावर लक्ष केंद्रित करतोय. सरकारनं प्रत्येक पातळीवर देशाचं नुकसान केलंय, असा आरोप राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आला. एकंदरीतच देशाच्या राजकारणात आज पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं संसदेत न बोलणं चर्चेत राहिलं. सोबतच राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावरून मोदी आणि अमित शहा यांना ज्या प्रकारे घेरलं त्याची चर्चा सगळीकडे व्हायला लागली आहे. राहुल गांधी यांच्या या आरोपांवर आणि मोदी शहा यांनी संसदेत घेतलेल्या भूमिकेवर तुमचं मत काय? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.